बघूया। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे। फरीदाबादमधून स्फोटक जी जप्त करण्यात आली होती त्याचे नमुने मागवले गेलेले आहेत। अमोनियम नायट्रेटचा अंश सापडण्याची शक्यता आहे। एफएसएल अहवालानंतरच स्फोटकासंदर्भात माहिती मिळू शकेल। फरीदाबादमध्ये एका घरात जी स्फोटक सापडली ती आणि दिल्लीमध्ये जो ब्लास्ट घडवला त्यासाठी जे काही वापरलं होतं ते समान आहे का, हे सगळं दुपारी 12 वाजता जो अहवाल येणार आहे त्यावरून कळू शकणार आहे। पण दरम्यान तिकडची स्फोटक त्याचे नमुने काही मागवले गेलेले आहेत। फरीदाबादमध्ये 3 महिन्यांकरता एका डॉक्टरनं धौज या परिसरामध्ये एक जागा भाड्याने घेतली होती। तिथं 7 ते 8 तास पोलिसांनी परवा छापेमारी केली। जम्मू काश्मीर पोलिसांनी कारवाई केली आणि धौजमध्ये फरीदाबाद इथं, हरियाणाचं फरीदाबाद तिथं छापा मारण्यात आला होता। तिथून खूप मोठ्या प्रमाणात 14 बॅग भरतील एवढी स्फोटक जमा झालेली होती। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण अधिक बोलूया। प्रशांत, स्फोटक आता मागवली गेलेली आहेत, म्हणजे त्याचे नमुने मागवले गेलेत जेणेकरून ते चेक करता येईल की याचं काही कनेक्शन आहे का, आणि असंही कळतंय की तो जो फरीदाबादचा डॉक्टर होता ज्याच्या घरात ही स्फोटक सापडले तोच कदाचित या गाडीत होता का, तर काय सांगाल या तपासाविषयी? सुवर्ण, सध्या मी ज्या भागामध्ये बॉम्बस्फोट झाला होता त्याच परिसरामध्ये आहे आणि इथे आता काही क्षणापूर्वी जर बघितलं तर लष्कराचे अधिकारी देखील आलेले आहे। MI असं त्यांच्या बॅचवर लिहिलं आहे, म्हणजे मिलिटरी इंटेलिजन्सचे अधिकारी आहेत ते दाखल झालेले आहे। CSFचे अधिकारी दाखल झालेले आहे। NI चे अधिकारी इथे घटनास्थळावरती आहे। दिल्ली पोलीस अधिकारी आहे आणि एकीकडे FSLची टीम देखील वेगवेगळ्या भागातून नमुने एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे। महत्त्वाचं म्हणजे या बॉम्बस्फोटचा भयानकता एवढी होती की त्याच्या मंदिराच्या समोर असलेलं जे जैन मंदिर आहे, हे जे समोर जैन मंदिर दिसतं, या जैन मंदिरच्या आतमध्ये त्या जैन मंदिरचं कार्यालय आहे। त्या कार्यालयात असलेले सर्व काच त्या या पूर्ण भयानक एवढा ज्या पद्धतीची स्फोट झाला याच्यामुळे ते फुटल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या घडामोडीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या सगळ्याच्यामध्ये समोर जो दिसतोय आता तिथे जर बघितलंय तर आता काही क्षणापूर्वी इथे अधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे आणि अनेक अधिकारी इथे दाखल होताना पाहायला मिळतात आणि पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजे रॅपिड ॲक्शन फोर्स देखील इथं पोहोचलेला आहे। आणि रॅपिड ॲक्शन फोर्स जे आहे साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः या संपूर्ण याच्यामध्ये त्यांनी या संपूर्ण भागाचा कडेकोट परिसरामध्ये त्यांनी बंदोबस्त वाढवला आहे आणि रॅपिड ॲक्शन फोर्स जो आहे ती संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देण्यात आली आहे। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे दिल्लीच्या स्फोटाच्या संदर्भात जी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जी बैठक बोलवली होती, ही बैठक आता त्यांच्या निवासस्थानी सकाळी 11 वाजता होणार आहे। ही बैठक सकाळी 9:30 वाजता होणार होती पण आता ती 11 वाजता होणार आहे। या बैठकीमध्ये जर बघितलं दिल्ली पोलीस आयुक्त असणार आहे, IBचे प्रमुख असणार आहे, NI चे अधिकारी असणार आहे, रॉचे प्रमुख असणार आहे आणि खास करून लाल किल्ल्याच्या स्फोटाची तपास प्रगती आणि दहशतवादी मॉड्यूलच्या संदर्भात देखील यामध्ये माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे। सोबतच एक ज्या पद्धतीनं हा जो I-20चा जो कारमध्ये जो स्फोट झाला होता त्यामध्ये अमोनियम नायट्रेटचे अंश असल्याची माहिती पुढे आली आहे, त्याचा तपास देखील सुरू झालेला आहे। फरीदाबादमध्ये जी कारवाई करण्यात आली होती, हरियाणामध्ये जी कारवाई करण्यात आली होती त्या कारवाईमध्ये मोठ्या संख्येनं स्फोटक जप्त झाले होते। ज्या स्फोटकांचा नमुना घेऊन आणि या अमोनियम नायट्रेटचा नमुना घेऊन हे स्फोटक आहे का याची तपासणी सुरू आहे। यासाठी FSLची टीम युद्धस्तरावरती कार्यरत झालेली आहे आणि सोबतच ज्या पद्धतीनं सकाळपासून जर 10 मोठ्या घटना जर आपण बघितल्या तर कार पार्किंगच्या CCTV जे प्रवेशद्वार त्याचा CCTV पुढे आलाय, त्या CCTV मध्ये डॉक्टर मोहम्मद दिसतोय। त्यानंतर दुसरं या स्फोटामागे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा समावेश असल्याचं संशय व्यक्त केला जात आहे। साधारणतः विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासले गेले आहे, त्याच्या आधारात साधारणतः 200 कर्मचारी आणि 200 पोलीस बघतायत। 13 जणांची चौकशी सुरू आहे। 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। सोबतच हे सांगितलं आहे की या संदर्भातली FIR देखील दाखल झालेली आहे। दिल्ली पोलिसांनी खास करून पहाडगंज, दर्यागंज आणि जवळच्या हॉटेलमध्ये रात्रभर शोध घेतला आहे आणि शोध घेऊन तिथे कुठले दहशतवादी आहे का त्याच्या आधारावरती तपास केलेला आहे। सोबतच दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने I-20च्या संपूर्ण ज्या भागातून आली त्या संपूर्ण भागाचं CCTV एकत्र केलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ॲक्शन मोडवर तपासणी सुरू आहे। थेट घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला माहिती देतात। प्रशांत, पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो। तुर्तास धन्यवाद।